मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली। या याचिकेवरची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली। मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी भरती सुरू होणार आहे ती न्यायालयाच्या अधीन राहील आणि दाखले कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। खुल्या वर्गाला आजचा दिवस हा महाशिवरात्रीचा हिंदू राष्ट्र भारतातील आमच्यासारख्या कष्टकऱ्यांसाठी मोठा दिवस आणि मोठा दिलासा म्हणावा लागेल। सरकारने ज्या ढोंगानी कायदा केला, विरोधकांना हाताशी धरून, मग उद्धव असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, सगळ्या गटांनी एकत्रित येऊन असा कायदा केला, संविधानिक कायदा केला। त्या कायद्याला आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं, या कायद्याला सुद्धा आज आज जे आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सब्जेक्ट टू आउटकम सोमवारपर्यंत, आजचे अर्ज म्हणजे सोमवारपर्यंत सुद्धा या कायद्याचं आयुष्य जे आहे ऑक्सिजनवरला आहे आणि सोमवारीच्या नंतर मंगळवारी पुन्हा सुनावणी ठेवली आहे। एखादा मुद्दा हायकोर्टासमोर असतो त्यावेळी माननीय उच्च न्यायालय अशाच प्रकारचा त्या ठिकाणी निर्देश देत असतं। मागच्या काळातही ज्यावेळेस हायकोर्टाने आमचं मराठा आरक्षण हे वैध ठरवलं होतं त्याही वेळी सुरुवातीला हायकोर्टाने अशाच प्रकारचा निर्देश दिला होता की ज्या काही भरती तुम्ही कराल त्या आमच्या अधीन राहून करा। त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस आमचं आरक्षण वैध ठरवलं त्यावेळेस त्या भरती देखील वैध ठरवल्या होत्या। त्यामुळे मला असं वाटतं की ही एक हायकोर्टाची प्रोसेस असते की एखादा मॅटर सबज्युडिस असताना जर तुम्हाला निर्णय करायचा असेल तर तो निर्णय कोर्टाच्या अधीन राहून करायचा।